या टायमाला 2 मॅच मी दीपक हरवलेला वाईट टाकलेला आणि त्या टायमाला अभिषेक. एक बॉल एकला. या स्ट्राईकला टायमाला दीपक, जितवले. नॉन स्ट्राईकला अभिषेक. गोलंदाज निकेतन. रोमहर्षक सामन्यात शेवटच्या 6 चेंडू 8 वाईट बॉल. सगळे मैदानात बरंच काय घडत होतं. हा सर, दोन ठिकाणी एक बॉल एकला मी मॅच हरवलेला, पण आज खूप मस्त वाटतोय की एक बॉल एक मी जितवली मॅच. माझे सगळे प्लेयर पण खूप खुश आहेत. अभिनंदन प्रणित, तुझं अभिनंदन. आता जाऊया पुन्हा एकदा. मॅच महत्वाचं आहे. प्रदीप चव्हाण आमच्याबरोबर जॉईन होते. निकेतन सुंदर अशी गोलंदाजी करतो निकेतन. थोडंसं का जास्त क्षेत्ररक्षण. चष्म्याचा परिणाम. ह्या वयात मोबाईल जास्त वापरल्यामुळे तो परिणाम. चला निकेतन, याचा पुढचा चेंडू आणि सुंदर असं फलंदाजीचं नृत्य. अभिषेक 3 विकेटसाठी हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. धनंजय पाटील, DK पाटील. स्ट्राईकला आहे तो आणि हा चौकार. थोडस गचाळाचं क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते शशी यांचं. चला निकेतन, याचा पुढचा चेंडू अभिषेक. याला बघूया अभिषेक काय करतो तो. आणि हा बाद. अभिषेक बाद. अभिषेक आउट. या षटकातील 4 चेंडू झाले. 4 चेंडू धावसंख्या झाली ती 5. एक गडी बाद 5. आणि आता फलंदाजीसाठी येतो तो निखिल. सनात चला या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो निकेतन. निखिल साठी बघूया. निखिल वर्सेस निकेतन. PCC वर्सेस मॉडर्न आर्ट. आणि हा सुंदर असा एका धावेच्या जागेवरती 2 धावांचा प्रयत्न करण्यात येत होता, परंतु रोखलेला आहे फलंदाजाने. आता फलंदाजीसाठी आलाय तो दीपक. बघूया दीपक काय करतो. निकेतनाच्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 6. एक गडी बाद 6 धावा. आणि हा धावबाद होता होता वाचलेला आहे तो दीपक. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 7. एका षटका गेली धावसंख्या झालेली आहे 7. एक गडी बाद 7 धावा. पंचांची कामगिरी अतिशय सुंदर आणि चोख निभावत आहेत ते पंच. विरार क्रिकेट असोसिएशन अंपायर. गोलंदाजाचं नाव आहे आदित्य. बघूया दीपक समोर. दीपक बघूया काय करतो आपल्या संघासाठी PCC. आणि हा खराब चेंडू. पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी. पुढचा चेंडू आदित्यचा दीपकला. बघूया दीपक काय करतो तो. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते दीपक याला. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 9. आणि पुन्हा एकदा 1 धाव. मॉडर्न आर्टचा एक 12वा खेळाडू इकडे या. मॉडर्न आर्ट एक खेळाडू पाठवायचा आहे.
चला पुढचा चेंडू आदित्याचा आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आकाश यांचं. आकाश मातले. आदित्याचा पुढचा चेंडू निखिलला, बघूया निखिल काय करतोय तो. सुंदर असं एका धावावरती समाधान. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 12. 10 चेंडू आणि 12 धावा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक. बघूया आदित्य काय करतो आपल्या संघासाठी. आदित्य वर्सेस दीपक आणि पुन्हा एकदा 1च्या दिशेने. एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 13. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. आदित्य बघूया काय करतो तो. आणि एकच धाव. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 14. अजूनही 2 षटक शिल्लक पीसीसी संघाच्या इनिंगचे. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो मला वाटतं शशी. प्रदीप, आता मी इथे आपण बघितलं 5 पायरीचा जो डगआउट आहे त्या डगआउटमध्ये किती धावा इथे होणं गरजेचं असेल उर्वरित 12 चेंडू आणि एकूण धावसंख्या? मी 30+ करायचा प्रयत्न करू. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. 30+ प्रदीप 30+ काढण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या 12 चेंडूमध्ये संमिश्र, आता पहिल्या षटकाकडे दुसऱ्या षटकाचा एक चौकार आल्यानंतर आपण मॉडर्न देखील कमबॅक करताना पाहिलेलं आहे. नक्कीच, कारण पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता आणि आता या षटकामध्ये मला वाटते फक्त 5 ते 6 धावा खर्च केलेल्या आहेत. 7 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ दोन्ही षटकांमध्ये सरासरी 7चीच आहे. पहिल्या षटकात चौकार येऊनही 7 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकात सिंगल आणि एक्स्ट्रा पकडून 7 धावा. याचा अर्थ उर्वरित 12 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 18 ते 20 धावा करायच्या, तर तुम्ही 30-35च्या आसपास जाऊ शकता. हो नक्कीच कारण संघ दोन्ही ताकदीचे आहेत. कारण हे आपल्याच परिसरातील खेळाडू आहेत. आपल्याला माहिती आहे यांचा खेळ काय आहे तो. बघूया. आणि हा नो चेंडू. गोलंदाज थोडीशी मदत करतायत. मदत आता गोलंदाजी होते. प्लॅन मॉडर्नचा देखील असणार आहे. 16 धावा झाले तर 25च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न मॉडर्न आर्ट करणार, यात काही शंका नाहीये. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुदीप यांचं. गोलंदाजी जर व्यवस्थित टाकली तर मला वाटते 25 धावा पण पीसीसीला करून देणार नाहीत गोलंदाज. आणि मी आताच बोललो होतो, गोलंदाजी जर व्यवस्थित टाकली तर 25 धावा पण नाही होणार. आणि सुरुवात तर शशीने केलेली आहे. बघूया काय करतो तो शशी अपनी टीम के लिए खुशी दे रहे हैं आणि निश्चितच समर्थक आहेत त्या टाळ्यांचा गजर करतात. सुदीपची फिल्डिंग आपण बघितली. सुदीपच्या फिल्डिंगसाठी पण टाळ्यांचा गजर झाला. त्यानंतर आता शशीनं एक विकेट प्राप्त केला आहे, त्यामुळे देखील इथे टाळ्यांचा गजर होतोय. प्रेक्षकांचा सपोर्ट मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आज पीसीसी 5 पायरी त्यांच्या प्लॅन ए प्रमाणे जाणार की प्लॅन बी प्रमाणे पुढे जाणार, ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. आणि आता दीपकची जागा घेतो तो तेजस. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. 2 खराब चेंडू टाकले होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय तो शशी. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. मला वाटते हा चांगला खेळाडू आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, परंतु काहीशा चुका होत आहेत आणि या चुकांमध्ये धावांमध्ये वाढ होते ते पीसीसी संघाच्या. आता 21 धावांवरती मदल गेलेली आहे ती पीसीसी संघाची. 2.3चा षटक संपलेले आहेत. 21 धावा आणि 2 गडी बाद. पुढचा चेंडू शशी याचा. गोलंदाज शशी आणि पुन्हा एकदा एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 22. 2 गडी बाद 22. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकाचे. बढ़िया खेल, बहुत ही अच्छा खेल. मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है. शशि गेंदबाजी कर रहे हैं, राउंड विकेट. फिलहाल गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ, लाजवाब फील्डिंग और बहुत ही अच्छा थ्रो. अंपायर थोड़ा समय ले रहे हैं और अंपायर रिव्ह्यू आहे, बघायचा आहे. काय वाटते, आउट नॉट आउट?
नॉट आउट आहे. टीमला वाटते, बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटते. इकडे काय वाटतंय सगळ्यांना, इकडे म्हणजे समर्थक आहे आउट सगळ्यांना. टीव्ही अंपायरचा सिग्नल काय येतो ते बघूया आपण. प्रदीप अत्यंत महत्वाचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटते नॉट आउट आहे, परंतु पाटीलचे सर्व समर्थक ते सगळे अंपायर झाले, तिकडे सगळे अंपायर ते सांगतात आउट आहे. बघूया 100% आउट आहे. टीव्ही अंपायरच्या नजरेतनं काय घडते ते देखील पाहणं गरजेचं आहे. बघूया टीव्ही अंपायरचा काय सिग्नल येतोय. मॉडर्न आर्टचे ओनर राजू सकपाळ ते देखील या ठिकाणी आता उपस्थित आहेत. कुठे आहेत ते? इकडे आहेत. हा, तिकडची टीम तर सगळी तयारच होऊन आलेली आहे. तयार आहे एकदम तयार आहे. टीव्ही अंपायरचा सिग्नल बघूया. पंच मैदानावरती दाखल झालेले आहेत. आउट. आणि गडी बाद होतोय तो निखिल, धाव बाद होतोय तो निखिल. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया. आणि मोठा आदरा लागतो तो पीसीसी संघ. इंटरेस्टिंग मुकाबला है. और डीजे मास्टर माझ्या माइक थोड़ा सा आवाज वाढवा. डीजे मास्टर बहुत थैंक यू. बहुत ही क्रुशियल मुकाबला सभापति चषक 2025 में आप देख रहे हैं. और गेंदबाजी करने के लिए शशि तीसरे ओवर के कहानी राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. बैकफुट चले गए, टैप किया गया, कवर पर खिलाड़ी है. किरण ने गेंद को फील्ड किया गया और अब जाकर प्रदीप 3 ओवर का खेल समाप्त हुआ. स्कोर फिलहाल 23 रन स्कोर बोर्ड पर है. यहां से अगर 6 भी आते हैं 29 रन बन सकते हैं. 35 आपका प्लान एक था, लेकिन 30 आपका प्लान बी हो सकता है. 5 पायरी टीम का गेंदबाजी में परिवर्तन होता है. गेंदबाजी में आए हुए आकाश, कैप्टन ऑफ मॉडर्न आर्ट. आकाश टू तेजस. आणि हा धाव बाद. नाही रिव्ह्यू घेतलाय का? रुके बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला. बॅटिंग टीम रुके थोड़ा सा रुकिए. ऑन फील्ड अंपायरने दिलेला आहे आउट. आता रिव्ह्यू बघण्यासाठी येत आहेत पंच ओमकार वाडकर. प्रदीप बल्लेबाज ने चैलेंज किया है. उनको लगता है कि मैं सेफ हूँ, सुरक्षित हूँ. ऑन फील्ड अंपायर टीवी अंपायर के गेम. अब देखते हैं आउट या नॉट आउट. दूध का दूध, पानी का पानी. डीबीएन लाइव पर आप जरूर देखेंगे. ओंकार भागम भागी कर रहे हैं. भाग मिलकर भाग. ओंकार वाडकर मैदान के अंदर आए और आउट नॉट आउट, आउट नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. नॉट आउट आहे. एक चेंडू झालेला आहे आणि धावसंख्या होते ती 24. 3 गडी बाद 24 धावा. आणि आता स्ट्राईकला आहे तो सुजल. बघूया आपल्या संघासाठी काय करतो सुजल. पीसीसी संघासाठी सुजल. आणि हा निर्धाव चेंडू. शॉट अच्छा नहीं था प्रदीप. ऑफ टर्म के बाहर फुल टॉस गेंदे आप मिड विकेट की तरफ लेके जाना चाह रहे हैं, तो ये शॉट अच्छा नहीं था बल्लेबाज का. निर्धाव ऍक्च्युली फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव चाललेत. प्रदीप इसी के साइड पर अगर खेलते तो बिल्कुल बात बन सकती थी. आणि हा खराब चेंडू. एक्स्ट्रा धाव एक्स्ट्रा चेंडू. पीसीसी संघाला फायदा. फायदा तो मिल रहा है. गेंदबाजी करने गेंदबाज अपनी बोलिंग में तैयार. और एक मिस्टर एक्स्ट्रा. आदवड़े सर के स्लॉट में आया हुआ चेंडू. इस वक्त लेग स्टंप के काफी बाहर और इसका फायदा बिल्कुल मिलेगा 5 पायरी टीम को. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है.
क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है। ऑफ ब्रेक गेंदबाजी करते हैं, मैं जानता हूं इनको, लेकिन आज टर्न भी ज्यादा नहीं मिल रहा और सही इलाके पे गेंदबाजी नहीं कर पा रहे हैं। पिचचा खेळ आहे हा. पिचवरती कोबा केलाय आता. आणि आपण बघितलं तर होम ग्राउंडवरती आकाश सातत्याने इथं खेळलेलं आहे. परंतु त्यासाठी पण नवीन आहे. ह्या ग्राउंडचा तुम्हाला अजून अंदाज नाही आलेला. ह्या ग्राउंडला नवीन केलाय, सिमेंटचा गोबा टाकलाय, त्यामुळे त्यालाही अंदाज येत नाहीये. त्यालाही अंदाज येत नाहीये. सिमेंटचा गोबा टाकलेला आहे, त्यामुळे आता सगळ्यांसाठी पिच नवीन आहे. पाच पायरीची टीम भरपूर खुश आहे ज्या पद्धतीनं आकाश चुका करतोय आणि त्याचा फायदा आता त्यांना मिळतोय, त्यामुळे ते धावसंख्या- सातत्यानं टाळ्यांचा गजर करतायत. खरोखर आनंद होणारच ना. धावाच भेटतात तेवढ्या, कारण कर्णधारच गोलंदाजी करतोय आणि कर्णधार होळीचा बोनस देतोय. दिवाळीचा बोनस असतो, कर्णधार होळीचा बोनस देतोय. मार्च एंडिंग जे पेंडिंग काम होतं अर्थात ते आता पूर्ण करतायत गोलंदाज, पण त्याचा फायदा जो आहे ना तो समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला मिळतो आहे. पाच पायरीच्या संघाची धावसंख्या आता वधारलेली आहे. नक्कीच धावसंख्या झालेली आहे 29. 3 गडी बाद 29 धावा. अजूनही या षटकात मला वाटतं 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये एकाच मोठा फटका आला तर PCC टॉप गिअरवर. जी हाँ, इस वक्त आकाश गेंदबाजी करे राउंड विकेट. बढ़िया खेल अभी तक पांच पायरी का रहा है इस टूर्नामेंट में. गेंद के बाद चार आला आणि आला शॉट, फुल टॉस गेंद पर सही नसीहत, दमदार स्ट्रोक दमदार, रन मिलेंगे 4. मोठा फटका मागितला, मोठा फटका दिला आणि आता PCC 3-3-3. राउंड विकेट गेंदबाजी करते हुए आकाश. सिंगल मिलेगा. अब ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है, सिंगल लीजिए, दूसरी चोर की तरफ चलिए. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. 34 धावा झालेल्या आहेत. 34 धावा, 3 गडी बाद. बघूया आकाशाचा पुढचा चेंडू सुजलला. बघूया सुजल काय करतो तो, आणि सुजल नाही मारलेला. बघूया एक धाव पूर्ण होणार का. झालेली आहे. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. एका धावावरती समाधान मानावं लागेल ते सुजल याला. धावसंख्या होती ती 35. निर्णय गेंद इस पारी की. आकाश राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर इस पर 4 खिलाड़ी है, बाउंड्री लाइन पर ऑफ साइड पर 3 खिलाड़ी. और अब क्या हुआ, अंपायर की तरफ से क्या इशारा. एकच धाव. डीप करती भी गेंद, 1 रन आपको मिलेगा, लेकिन स्कोर बहुत तगड़ा बन गया. धावसंख्या झाली आहे 36. लॉस ऑफ 3 विकेट्स. अभी तक का हाईएस्ट स्कोर है क्या वो बताना बहुत जरूरी है. क्या वो हाईएस्ट स्कोर है 36 रन स्कोर पर 37. एक बात इंपॉर्टेंट है, ये सारे खिलाड़ी जब मैं देख रहा हूँ अभी, खास करके जो फील्डिंग कर रहे थे उसमें 6-7 नंबर तक बैटिंग है, बैटिंग में गहराई है, लेकिन इंपॉर्टेंट है आप बड़े टोटल की तरफ जा रहे हैं, बड़े टोटल का पीछा करना चाह रहे हैं. 37 रनों का लक्ष्य है, 37 प्राप्त है, लेकिन क्या पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा. प्रदीप के साथ चर्चा जारी रहेगी. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. से 37 का टारगेट है. मैं देख रहा हूँ समर्थन तो जरूर मिलेगा और समर्थक बहुत सारे हैं. टीम के ओनर, आपको क्या लग रहा है, तुम्हाला बट्टे हा सामना जिंकाल? हो 100%. बॅटिंग मध्ये आपण बघितलं तर प्रचंड ताकद आहे प्रदीप, त्यामुळे या सामन्यामध्ये टीमचे ओनर त्यांना विश्वास आहे ही धावसंख्या चेस करू. परंतु बघूया त्यासाठी त्यांना मला बेस द्यावं लागेल. सामना सुरू करा. किरण वरती असतील नजरा. किरण हा असा खेळाडू आहे जो बॅकफुटवरती खूप चांगले बॅटिंग करतो आणि तितकीच फ्रंटफुटवरती बॅटिंग चांगली करतो. त्यामुळे हार्दिक देखील आता टीमच्या डगआउटमध्ये आहे, परंतु अभिनंदन करण्याकरता 37 धावा त्याचा पाठलाग करावा लागेल तरच हार्दिक इथे जल्लोष करेल. बघूया काय घडतंय, काय बिघडतं आहे. दोन्ही संघ माध्यमर आहेत. गौरव तुमच्या बरोबर मागे आहे, त्यामुळे इथे विजयाचा गुलाल कोल उधळणार ते देखील पाहूया. रोशन तुमच्या डाव्या बाजूला आहे. आपलं नाव रोशन कोण करणार ते देखील पाहूया. सामना अटीतटीचा असणार आहे. 37 धावांचा पाठलाग. 5 पायरीचा संघ देखील दमदार संघ आहे. सभापती चषकामध्ये तुम्हाला दमदार कामगिरी करावी लागेल. 2025चा क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. स्ट्रायकरला बॅटर बॅटिंग करण्याकरता अक्षय. हा देखील एक तंत्रशुद्ध बॅटिंग करणारा बॅट्समन मैदानावरती आहे, परंतु 1-2 का 4 फॉर्मॅट आहे तो देखील महत्वाचा असेल. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, जबरदस्त फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती खडखडी चौकार. अक्षयच्या बॅट मधनं तंत्रशुद्ध चौकार या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे मजा येणार प्रदीप सामन्याकरता. नक्कीच, कारण या मॉडर्न आर्ट संघाकडे 7 ते 8 नंबर पर्यंत बॅटिंग लाईनअप आहे आणि तुम्हाला सहजासहजी हे सामना सोडणार नाहीत पीसी संघाला, कारण सलामीची जोडी आहे. त्या पाठोपाठ निकेतन, आकाश अशी नावं भरपूर आहेत. बघूया लक्ष्यापर्यंत पोहोचतात काय. आत्तापर्यंत तुम्हाला वाटते सर्वात मोठं लक्ष्य आहे ते 37 धावांचं आव्हान आहे ते मॉडर्न आर्ट संघासमोर, आणि पी सी संघ तेवढा ताकदीचा आहे. बघूया पी सी संघाचे गोलंदाज कितीपर्यंत रोखतायत ते मॉडर्न आर्ट संघाला, की मॉडर्न आर्टचे फलंदाज भारी पडतात पी सी संघावरती. आणि पुन्हा एकदा एक धाव. सर्वात धोकादायक फलंदाज आहे तो किरण. मी त्याला अनेक वेळा प्रॅक्टिस करताना बघितले, तू फ्रंटफूटवरती बॅकफूटवरती इतका शार्प आहे, जबरदस्त बॅटिंग त्याने अनेक वेळा केले, परंतु इथे 37 धावांचा पाठलाग करत असताना इतकी चांगली सुरुवात झाली. अशा वेळेला टॉप क्लास गोलंदाजी विरुद्ध तुम्हाला वर्ल्ड क्लास बॅटिंग देखील करावी लागेल, तरच मजा येणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. हलक्या हाताने खेळ आहे, एक धाव मिळणार आहे, एक धावसंख्या वाढते. टाळ्यांचा गजर करायचा की नाही हा प्रश्न आहे, आणि मैदानावरती बॅट आणि बॉल बदलून द्वंद्व रंगले. हा फायनलचा सामना नाहीये प्रदीप, हा पहिल्या दिवसाचा खेळ आहे, सी ग्रुप मधला सामना आहे, परंतु हा फायनलचा माहोल आहे. येस नक्कीच, कारण काटाई आहे आणि काटेमध्ये क्रिकेटचा जल्लोष आहे, कारण यज्ञेश्वर पाटील साहेबांचा हात आहे. सभापती चषक मानाची स्पर्धा आपण पाहतोय काटेमध्ये. माऊली क्रिकेट संघाचं सुंदर आयोजन. प्रदीप धावलकर, ती धावा किती झाल्यात आपण धावसंख्या झालेल्या त्या 8. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू शिल्लक निखिलेचा. आखरी धावसंख्या झाल्या त्या 8. आखिरी गेंद शेष, दोनों के लिए के विशेष. अक्षय स्ट्राइक, राउंड विकेट गेंदबाजी हो रही है, और इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाती हुई गेंद को बस कोहली की तरफ खेल दिया. कलाई का इस्तेमाल, शुरुआत बहुत बढ़िया, शुरुआत बहुत अच्छी हुई है. 37 का पीछा कर रहे हैं, पहली गेंद पर चौका, और इस ओवर में 9 रन आए हैं, तो स्टार्ट अच्छा हुआ है. सूरज के बिना सुबह ने होती, चार के बिना रात ने होती, बिन बादल बरसात ने होती, उसी तरह से अक्षय और किरण के बिना अच्छी शुरुआत ने होती. 9 रन पूरे किए गए हैं, तो स्टार्ट अच्छा हुआ है. उसके बाद में बैटिंग पावर प्ले लिया पावर गया प्ले. प्रथमेश, गोलंदाज प्रथमेश बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे, आणि पहिल्या षटकाखेरीस पीसीसी संघाच्या धावसंख्या होती 7 वरती 1 खेळाडू बाद, आणि विरोधात मॉडर्न आर्ट 9. एका षटकात 9 धावा. तो शुरुआत तो बहुत बढ़िया की गई है. प्रथमेश को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए, सामने अक्षय है, दर्शक काफी संख्या में मौजूद है. कल संडे का दिन है, इतवार का दिन है, खाने पीने का दिन होगा, बहुत सारे कलरफुल जो कि बातें हो सकती है, लेकिन आज सुपर सैटरडे है, सुपर से ऊपर वाला खेल देखने का मौका मिलेगा. सुपर संडे लेकिन आज सुपर सैटरडे. अक्षय स्ट्राइक आफ्टर 1 ओवर, स्कोर 9 पर नन. 37 रनों का लक्ष्य का पीछा करते भी मॉडर्न आर्ट. टप्पा खाने के बाद उछाल, बहुत अच्छी गेंद थी प्रथमेश की. बैटिंग पावर प्ले ऑन है, और प्रदीप पहली गेंद टप्पा खाने के बाद अचानक उछली है, अच्छी गेंद थी प्रथमेश द्वारा. अच्छी गेंद थी, अक्षय को कुछ समझ में नहीं आया. और अभी स्ट्राइक पे किरण आंबेडकर, मैन फ्रॉम काटाई. बघूया किरणची ताकद, आणि हा एकाच धावेसाठी. प्रदीप जल्दी पोजीशन में आते खिलाड़ी, उनके साथ मैंने भी प्रैक्टिस की, जल्दी पोजीशन में आते, बहुत डेंजरस है, ताकत है, पावरफुल बल्लेबाजी करते. लेकिन अभी शॉट अच्छा था, लेकिन जहां आपको खेलना था वो वाइड डिश लॉन्ग ऑन का क्षेत्र, वहां खेलना था, थोड़ा मिड विकेट की तरफ चले गए, ज्यादा लेग स्टंप के बाहर चले गए थे. पोजीशन में जब आए तो इसके कारण गेंद मिड विकेट क्षेत्र में चले गए. ये कमर का लाजवाब फुल टॉस गेंद, सही नसीहत, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन. एक्सीलेंट बैटिंग, तालियां बज रही है, तालियों की आवाज आप सुन रहे हैं, शिट्टियां बजाना शुरू कर दिया है, दर्शक बहुत खुश है. धाव संख्या झाले 15.
अक्षय असे चेंडू सोडणार नाही. तर अक्षयला आम्ही जवळून बघितलेला आहे, खरोखर सुंदर असा खेळाडू आहे तो. मला वाटतं तो बॉक्ससाठीच तयार आहे. बॉक्सचं क्रिकेट एकदम सुंदर असं खेळतो तो अक्षय. आणि फलंदाजीचं आपलं कौशल्य दाखवतो तो अक्षय. बघूया अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे 15. 15 ऑन द बोर्ड. कमाल का मैच है, फुल टॉस गेंद थी. किरण जब बल्लेबाजी कर रहे तो ज़्यादा बैकफुट चले गए थे, लेकिन अच्छी पोजीशन में थे अक्षय और उसके कारण वाइटिश रंगान क्षेत्र में एक दर्शनीय स्ट्रोक इन्होंने खेल दिया. और उसके बाद में सेंसिबल बल्लेबाजी. ये बलवान है और ये बुद्धिमान है, ये आगे खेलते ये पीछे खेलते हैं, ये दुधारी तलवार है. अक्षय शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. मॉडर्न आर्ट के हुकुम के एक ये दोनों. अगर ये चले तो सबसे बड़े, अगर ये 2 चले तो सबसे बड़े. सुंदर गेंदबाजी प्रथमेश द्वारा अपने पॉलिथीन में गेंद को रोका गया था. किरण का यह कमाल का स्ट्रोक था, लेकिन उतनी उम्दा फील्डिंग अपने पॉलिथीन में. दूसरा ओवर प्रगति पर. शेवटचा चेंडू आणि हा गडी बाद. किरण सारखा मोठा हादरा लागलाय तो मॉडर्न संघाला. धाव घेण्याची मला वाटत नव्हती गरज होती, घाई करायची गरज नव्हती, कारण धावसंख्या तुम्ही आटोक्यात आणली होती. प्रदीप रन बन सकता था, रन बन सकता था, लेकिन माइंडसेट किरण का ये नहीं था. गेंद सीधी चली गई, उनको लगा कि वो बाउंड्री जाएगी, रुक गए और वहां फंस गए. रन बन सकता था. और अब जाकर आंकड़े क्या बता रहे हैं? 16 स्कोर 16. कितनी गेंदें शेष है? 12 चेंडू 21 धावांची गरज. मैच अभी भी बना हुआ है. इससे पहले ये आंकड़ा आया है 12 गेंद में 21. आए और अब मजा आएगा. किरण को ये रन भागना था क्योंकि सेट बल्लेबाज थे, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. 5 पैरी यही चाह रहे थे. एक विकेट आएगा तो प्रेशर अपने आप आ जाएगा मॉडर्न आर्ट के ऊपर. नक्कीच, कारण किरण सारखा मोहरा त्यांच्या जाळ्यात सापडलेला आहे आणि किरण स्वस्तात बाद झालेला आहे. आता जिम्मेदारी आहे ती अक्षय आणि प्रतीकच्या खांद्यावर जाईल. प्रतीक बघूया काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा पंचांचा वाईटचा इशारा. पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी दिलेली आहे ती गोलंदाजाने. बघूया पुढचा चेंडू. दीपक गेंदबाजी करे, राउंड विकेट. इस बार सिंगल लिया गया. बहुत सारी बैटिंग ऑर्डर में आप देखें तो डेथ है, लेकिन 4 ओवर है, 24 गेंदे हैं, ज़्यादा गेंदे नहीं है. 24 गेंदों में वो 37 रन आपको उसका पीछा करना है. स्ट्राइकर पर बल्लेबाज अक्षय. दीपक की गेंदबाजी जीतने के लिए लक्ष्य रहेगा. बाकुर मिलाकर अगर देखें तो 37 रनों का. 12 गेंद में 21 चाहिए थे. अब जाकर आपके पास 11 गेंदे शेष है और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. अक्षय ऑन स्ट्राइक. आउट. गेंद अंदर, दंडी बाहर. अक्षय डगआउट में. दीपक अपनी टीम के लिए उजाला लेके आए हैं. अक्षय भी बाद. अभी अक्षय का जगह लेगा आकाश. आता थँक्यू डीजे. आता कर्णधार आकाश याला आता काहीतरी करावं लागेल, कारण गोलंदाजी तर खराब झाली होती, परंतु आता फलंदाजीमध्ये काहीतरी करावं लागेल, कारण संघ थोडा अडचणीत आलेला आहे. 10 चेंडू आणि 19 धावांचं गरज. थोडंसं महागडं असं आव्हान आहे. बघूया आकाश काय करतो. आकाशकडे क्षमता आहे, कारण आकाश चांगला फलंदाज आहे, त्याच्याकडे ताकद आहे आणि चांगले मोठे फटकेही आहेत. बघूया चौकार मारतोय की काय करतोय तो. आणि हा कोई नुकसान नहीं, कोई नुकसान नहीं. कोई नुकसान नहीं. बच गए. जान हथेली पे आई थी. जान हथेली पे लेके भाग रहे थे. टीम के कप्तान हैं, ज्यादा बातें ना करे. इस वक्त बहुत इंपॉर्टेंट मैच. राउंड विकेट गेंदबाजी. अभी भी आपके पास 9 गेंदे हैं. अच्छा स्ट्रोक. गेंद बॉल के बाद 4 रन. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. तालियां बजाने का मौका. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. क्या मुकाबला चल रहा है. बोलो तो या डीजे. थँक्यू डीजे. 23 धावा झालेल्या आहेत. 23 धावा. अजूनही 8 चेंडू 14 धावांची गरज. प्रतीक के ऊपर भी दारोमदार रहेगा. 8 गेंदे 14 चाहिए. व्हाट अ मैच, व्हाट अ मैच. कमाल का मुकाबला है. गेंदबाजी करने के दीपक फिलहाल राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं.
इस बार भी शॉट अच्छा, खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है, बढ़िया फील्डिंग और टीवी अंपायर की तरफ जाना पड़ेगा। ये प्रदीप फाइनल का मैच नहीं है, ये फाइनल का ट्रेलर चल रहा है बीच मैदान पर, जो खास करके मंडे में एक बार फिर फाइनल का मैच आप देखेंगे। लेकिन आज पहले दिन की कहानी सभापती चषक में शानदार बन रही है। नक्कीच कारण हा ट्रेलरच असेल। सोमवारी तर जलवा होणार आहे, पण आज मला वाटतं ट्रेलर आलेला आहे। बघूया धावबाद होतोय काय तो। आउट नॉट आउट। टीवी अंपायर कौन है इस पर, क्या ओंकार है आणि ओंकार बाडकर। पाहूया काय घडतंय काय बिघडतंय। कीप रोलिंग। ओंकार बाडकर आले पंच आले, धावत आले पंच। पंचांना एक्सरसाइज होते, थंडी लागणार ना अजिबात। आउट आणि बाद, प्रतीक की पारी बाद। धन्यवाद डीजे। आदित्य आए हैं बल्लेबाजी करने के लिए और टीम के कप्तान स्ट्राइक रेंज पर। 7 गेंदों का खेल और 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। टीम के कप्तान आकाश ऑन स्ट्राइक। दीपक की बहुत ही बढ़िया गेंदबाजी, इसी ओवर में चौका जरूर आया था, लेकिन उसके बाद में प्रतीक का रनआउट बगा, विकेट बहुत ही बेशकीमती। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। 7 गेंदे 13 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेंज पर आकाश, व्हाट अ मैच। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट। 6 गेंदों का खेल है और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। आकाश है, प्रदीप टाइगर जिंदा है, मजा आएगा बीच मैदान पर। कमाल का मैच है, वक्त मोरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। टूर्नामेंट का ये 3रा साल, पहले दिन का खेल कमाल बेमिसाल। आता अग साजने माझ्या बाया भुकल्यान ग, साजने माझ्या बाया भुकल्यान ग। थँक्यू डीजे। आणि आता जे काय करायचं आकाशलाच करायचं आहे, कारण 6 चेंडू आणि 12 धावांची गरज। गोलंदाज विशाल, पीसीसी संघाकडून विशाल। 6 चेंडू 12 धावांची गरज, कंपल्सरी चेस, आणि या 12 धावा बनवणंच आहे। कारण आकाश कुठेतरी आता त्याला वाटत असेल माझं शेवटचं षटक, हे जे समोर उभे आहेत त्यांनी खाली बसायचं आहे। आणि हा निर्धाव चेंडूने धावसंख्या जैसे थे, परंतु आता 5 चेंडू आणि 12 धावांची गरज। आता 2 फटके मोठे पाहिजेत, तरच मॉडर्न आर्ट विजयामध्ये होऊ शकतो। गोलंदाज तर सहसा चुकी करणार नाहीत, आता फलंदाजालाच काय ते करावं लागेल। प्रदीप सर्वात महत्वाचं बघा, आता खूप चांगला फटका खेळलाय। फलंदाज बाद। आकाशला वाटतंय मी नॉट आउट आहे, त्यासाठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे, त्यामुळे थांबावं लागेल। बऱ्याच जणांचे हात आहेत ना प्रदीप असे शिवशिवत आहेत, म्हणजे इथे आता डगआउटमध्ये एवढी बॅटिंग आहे, मी जाऊन ती चौकार मारू का, षटकार मारणार नाही पण चौकार मारू का असं वाटतंय। परंतु तुमच्याकडे 24 चेंडू आहे, 24 चेंडूमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे आहे, त्या पलीकडे तुम्ही काही करू शकत नाहीये। बघूया पंचांचा निर्णय। ओंकार सर्वात बिझी कोण आहे, तर ओंकार वाडकर आहे। ओंकार वाडकर ऑन फील्ड अंपायर, आता टीव्ही अंपायर बनलेले आहेत, ते पुन्हा एकदा तिथून डिसिजन घेऊन मैदानावरती येतील। टिक 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 टिक, धोक्याची घंटा वाजते का। ओंकार वाडकर पुन्हा एकदा मैदानावरती आलेले आहेत आणि फलंदाज आउट नॉट आउट, आउट नॉट आउट, आउट नॉट आउट, आउट आउट। आकाश धावबाद। 5 पायरी संघानं कुरघोडी, थँक्यू। 5 पायरी संघानं इथं कुरघोडी केलेली आहे। अप्रतिम मॅच मैदानावरती, उर्वरित चेंडू शिल्लक 4 आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे
12 धावांची. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव आलेली आहे. एक गडी बाद झालाय. संघाचा नेता, संघाचा कर्णधार, संघाचा सेनापती धारातीर्थी पडल्यानंतर आता नवीन मावळ्यांना येऊन मैदानावरती लढायचं आहे. अरे शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. इतिहास घडवायचा असेल तर मैदानातल्या मावळ्यांना लढावं लागेल. संघर्षाची लढाई आहे. फटका फक्त एकच धाव मिळेल का? डायरेक्ट हिट केलं गेलंय, डायरेक्ट हिट केलं गेलेलं आहे. पंचांचा इशारा नॉट आउटचा. 3 चेंडू 11 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. सामना अजून संपलेला नाहीये. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय आता थांबायचं नाही. आता बक्षिसं लागतील. मॉडर्न आर्ट वरती बक्षिसं लागतील. 3 चेंडू आणि 3 चौकार आणि हा बाद. आता मात्र PCC संघ वरचढ झालेला आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. थँक्यू. कौतुक करावं लागेल पाचपरी संघाचं. ज्या पद्धतीनं प्रदीप या मॅचमध्ये ते खेळलेत, अप्रतिम कामगिरी केले आणि आता पूर्णपणे दबाव बॅटरवरती आहे. ते विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. नक्कीच नक्कीच. आता दबाव बॅटिंगवरती आहे. गोलंदाज फ्री माइंड झालेले आहेत. 2 चौकार मारले तरी मला फरक नाही पडत. आणि आता मला वाटतं या षटकामध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे गोलंदाजाने आणि सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. आणि हा चौकार एकूण 5 धावा दिलेले आहेत शेवटच्या षटकामध्ये आणि महत्त्वाचे मला वाटते 2 ते 3 विकेट घेतलेले आहेत.